मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका जी आहे ती विधानसभेमध्ये स्पष्ट केलेली आहे। आपल्यासोबत विरोधक आणि सत्ताधारी देखील आहेत। तुमचं काय म्हणणं आहे, जे मुख्यमंत्र्यांचं जे काही भाषण झालं याच्यावरती आपण समाधानी आहात का? मराठा समाजाला संपूर्णपणे फसवलं गेलेलं आहे असं माझं मत आहे। आप्पा यांचं म्हणणं आहे की मराठा समाजाला फसवलं गेलंय। आणि आज जे काही चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एकमेव व्यक्तीवर विश्वास आहे आणि त्यांचं नाव आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब। यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांवरती सगळ्यांचा विश्वास आहे। जरांगे पाटलांचं पण हेच म्हणणं होतं की आमचा मुख्यमंत्र्यावर विश्वास आहे, त्या विश्वासानंच आज आरक्षण देतील असं वाटलं होतं, परंतु त्यांनी आरक्षण दिलं नाही। फेब्रुवारीची तारीख सांगितली, त्यामुळे फसवलं गेलं हे स्पष्ट आहे। म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की फेब्रुवारी तारीख दिली आहे, या अधिवेशनातच निकाल लागणं गरजेचं होतं। आपल्या माहितीकरता सांगतो की हे आरक्षण 2 वेळा हायकोर्टातून आणि सुप्रीम कोर्टातून मला वाटतं रिटर्न आलेलं आहे आणि हाच जो काही विषय रिटर्न येण्याचं कारण काय? रिजेक्ट झालेला आहे आणि ते पुन्हा ती वेळ ह्या आरक्षणावर येऊ नये म्हणून वर्षानुवर्ष गेले। हा विषय आजचा नाही आहे, पण आता जो काय निर्णय घ्यायचा असेल तो तातडीने न घाईघाईने न करता त्याला महिना 2 महिने। तुम्हाला असं म्हणायचं का उद्धव ठाकरे यांनी घाईघाईने निर्णय घेतला? प्रश्नच नाही, त्याच्यामुळेच ते आरक्षण टिकलं नाही। आणि म्हणून आज जे काही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, तुम्ही मला पहिल्यांदा मला पहिले पूर्ण होऊ द्या। आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे सभागृहामध्ये मांडलेलं आहे सविस्तर असं 1.25 तासाचं भाषण मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी विस्तृतरित्या त्या ठिकाणी केलेलं आहे। जवळपास 10-12 नामांकित सुप्रीम कोर्टातल्या सगळ्या वकिलांची फौज त्या ठिकाणी नियुक्त केलेली आहे। शिंदे समितीचा अहवाल त्या ठिकाणी आलेला आहे आणि आता येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 4 दिवसाचं विशेष अधिवेशन त्या ठिकाणी बोलवलेलं आहे। त्या दिवशी 100% शिक्कामोर्तब होणार आहे आणि म्हणून ज्या दिवशी हे आरक्षण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली मिळेल त्या दिवशी ह्या महाराष्ट्रातला मराठा समाज हा शिंदे साहेबांच्या पाठीशी असेल की काय, ही पोटदुखी यांच्या विरोधकांच्या आप्पांनी सांगितलेलं आहे, धाक त्यांना वाटतोय। आप्पांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांनी घाई केली त्यामुळे रिजेक्ट झाले। एक तुम्ही समजून घ्या, ज्यावेळेस मराठा आरक्षण 2018ला फडणवीसांनी दिलं त्यावेळेस 102वी घटना दुरुस्ती जूनमध्ये झाली होती 2018च्या। त्यानंतर राज्याचे अधिकार काढून घेतले होते, राज्याचे अधिकार आरक्षण देण्याचे काढून घेतले असताना सुद्धा त्यावेळेस आरक्षण दिलं गेलं। त्यानंतर हायकोर्टात आरक्षण टिकलं, सुप्रीम कोर्टात आता जे सांगितलं आप्पांनी की जे नामांकित वकिलाची यादी त्यावेळेस तेच वकील होते, आजही तेच वकील आहेत, वेगळं काही नाही। जे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं त्यात 2-3 विषय होते की मराठा समाज मागास आहे ते सुप्रीम कोर्टाने मान्य केलं नाही। दुसरा विषय होता की 50%ची जी मर्यादा इंदिरा साहनी केसमध्ये घालून दिली त्याबाबत काय करणार, ह्याबाबत अद्यापपर्यंत हे सांगण्याला तयार नाहीत। माझं म्हणणं आहे की 50%च्या मर्यादेबाबतीत इंदिरा साहनी केसमध्ये जी घातलेली आहे सुप्रीम कोर्टाने त्याबाबत राज्य सरकार काय करणार, ह्यांची हिंमत आहे का केंद्राला बोलायची हे यांनी सांगावं। केंद्राला आप्पांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांनी घाई केल्याने यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये रखडलं गेलं आरक्षण। आता आप्पांनी जास्त गप्पा मारू नये, लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावं। आप्पा हे मान्य आहे का? कारण त्यांचं असं म्हणणं की जास्त गप्पा मारू नये पण मराठा आरक्षण लवकर द्यावं। मराठा आरक्षण हे आप्पाचे नेतेच देतील हे मी आमच्या मित्राला वैभव नाईकांना सांगतो। त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यात आमचे नेतेच मराठा समाजाला आरक्षण देतील हे तेवढीच वस्तुस्थिती। आप्पांचे नेते देतील असं वाटतंय? अजिबात वाटत नाही। यांना वेळ येते, 2 महिन्यात आपल्याला कळेल निश्चितपणे। फक्त लागायला लागतील, आचारसंहिता तोंडावर असेल अशा वेळेस काहीतरी थातुमंत्र घोषणा करून परत एकदा मराठा समाजाची फसवणूक करतील असं मला वाटतं। आप्पा ह्याच्यावर काय म्हणणं? अजिबात नाही। आरक्षण हा जो विषय आहे हा अधिवेशन जेव्हा बोलवले जातील तर त्या आचारसंहिता लागायच्या आत अधिवेशन असणार आहे। त्याच वेळेस मराठा समाजाच्या आरक्षणाचा आता महाराष्ट्रात जी भरती होत आहे, नोकर भरती होत आहे, त्या भरतीला फायदा होईल का त्या आरक्षणाचा? आचारसंहिता लागतील, त्यानंतर निवडणुका चालू होतील, त्यामुळं जे आरक्षण दिलं तरी समजा आपण समजू की ते आरक्षण देतील, परंतु आजपर्यंतचा अनुभव पहिल्यांदा 40 दिवसाची मुदत घेतली, त्यानंतर 24 डिसेंबरपर्यंतची मुदत घेतली, आता फेब्रुवारीपर्यंतची मुदत मागतात। त्यामुळे आजपर्यंत 3 वेळा ह्यांनी मराठा समाजाला फसवलेला आहे, पुढेही करतील का असं वाटत नाही। नक्कीच दोन्ही पक्ष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जी काही चर्चा झाली याच्यामध्ये विरोधकांकडून असं म्हणण्यात येतं की हे जे आरक्षण दिलं तर यानंतर आचारसंहिता लागू होऊ शकतील आणि आचारसंहिता जर लागू झाल्या तर या आरक्षणाचा कोणताही फायदा मराठ्यांना होणार नाही। तर सत्ताधाऱ्यांकडून असं म्हटलं जातं आहे की हे जे आरक्षण आहे हे आमचेच नेते देतील। आता त्यामुळे मराठा आरक्षण केव्हा मिळणार किंवा या मराठा आरक्षणाचा फायदा मराठ्यांना कशा प्रकारे होणार याकडेच संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।